आज आपण संत तुकाराम महाराजांच्या अभंग क्रमांक 39चा मनाला स्पर्श करणारा अर्थ आणि जीवनातील धडे समजून घेणार आहोत। हा अभंग आपल्याला मर्यादा, विवेक आणि निष्काम कर्माचा अत्यंत सुंदर संदेश देतो। तर पुढे अभंग आहे, परिमळ म्हणून चोळू नये फूल, खाऊ नये मूल आवडते, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र भेदुनी नाद पाहू नये, कर्मफळ म्हणून इच्छिऊ नये काम, तुका मने वर्म दाऊ लोका। मित्रांनो, या अभंगाच्या पहिल्याच ओळीत संत तुकाराम महाराज म्हणतात, परिमळ म्हणून चोळू नये फूल। आता फूल कसं असतं, सुंदर सुवासिक, म्हणून त्याला जोराने चोळू नये। तर तसे केले तर फूल नष्ट होते आणि त्याचा सुवासही नष्ट होतो। याचा अर्थ असा की संत तुकाराम महाराज म्हणतात की मूल्यवान किंवा नाजूक गोष्टी मिळाली म्हणून तिचा दुरुपयोग करू नये। त्याला मर्यादा असतात आणि त्याला जपण्याची आवश्यकता असते। खाऊ नये मूल आवडते। तर संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात, मुलं गोंडस असतात आणि ते गोंडस वाटतात म्हणून त्यांना उगाच त्रास देत खेळू नये। प्रेम म्हणजे सांभाळ करणे, दुखावणे नाही। समजा आपल्याला एक सुंदर लहान मुलगा भेटला किंवा मुलगी भेटली, तर आपण त्याचे गालावर त्याला आपण ते गोंडस दिसलं म्हणून त्याला आपण त्रास देऊन आपण खेळण्याचा प्रयत्न करतो। तर आजच्या जगामध्ये अनेक नाती स्वार्थ आणि नियंत्रणामुळे तुटतात। त्यात संत म्हणतात, प्रेम म्हणजे जपणे। प्रेम म्हणजे हे एकमेकाला जपणं असं असतं। तर पुढे म्हणतात की मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद। आता मोती म्हणल्यानंतर काय, तर मोत्याची किंमत हे चाखून नाही कळत, त्याची खरी ओळख वेगळीच असते। तर त्यापुढे महाराज म्हणतात की महत्त्वाच्या गोष्टीची परीक्षा चुकीच्या पद्धतीने घेतली तर मूल्यच हरवतं। तर आपण मोत्याची किंमत हे आपल्याला चाखून कळत नाही, तर मोत्याची खरं ओळख ते वेगळीच असते। यंत्र भेदुनी नाद पाहू नये। तर वाद्याचा सूर ऐकण्यासाठी ते फोडायचे नसते, त्याला प्रेमाने वाजवायचे असते, त्याचा आनंद घ्यायचा असतो। आपण त्या गोष्टीमध्ये निपुण असलं तरी त्या ऐकण्यासाठी ते वाद्य फोडायची गरज नाही। आपण काय करतो, हे चांगल्या गोष्टी, नाती, संधी नष्ट करतो आणि शेवटी उरते काय, पश्चाताप। हे कशामुळे घडतं, आपल्या जास्त हवरेपणामुळे। तर पुढे म्हणतात की कर्मफळ म्हणून इच्छू नये काम। तर काम फक्त फळासाठी करू नये। नोकरी, सेवा, पूजा किंवा कुठलेही कार्य हे आपण कोणत्याही फळासाठी करतो, पण महाराज म्हणतात की हे काम फळासाठी करू नका। जर फक्त फायद्यासाठी केलं तर त्यात पवित्रता राहत नाही। कर्म करा, परिश्रम करा, पण फळाची चिंता देवावर सोडा। तर पुढे म्हणतात की तुका मने वर्म दाऊ लोका। तुकाराम महाराज पुढे म्हणतात की हे अनुभव, हे गुपित लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। आपण प्रत्येकाने या शिकवणीचा विचार केला पाहिजे। चांगल्या गोष्टीचा दुरुपयोग नको, नात्याचा सन्मान करा, कर्म निष्काम करा। असा हा मनाला थेट स्पर्श करणारा आपला अभंग आहे। जर तुम्हाला संत तुकाराम महाराजांचे हे विचार मनाला भावले असतील तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घंटी दाबा, जेणेकरून अशा मौल्यवान आध्यात्मिक ज्ञानाचा सतत लाभ मिळत राहील। धन्यवाद। जय हरी विठ्ठल, जय तुकाराम।